मित्रांनो नमस्कार. मी हनुमंत पाटील, आपलं कोल्हापूर आणि आपल्या समस्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की काल आपण एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे वाढतं कॅन्सरचं प्रमाण, प्रदूषण आणि पालेभाज्या मारले जाणारे जे औषध आहेत काय, तर त्याच्यापासून जे त्याच्याबरोबर पाणी प्रदूषण, ज्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं तेच नद्यातलं पाणी आपण शेतीला पाजतो आणि त्या शेतीतलं पाणी जमिनीमधून ज्या विहिरी असतील, कूपनलिका असतील, ह्याच्यामध्ये पाणी उतरतं आणि ते पाणी आपण पितो. आणि मी बऱ्याच कॅन्सर तज्ज्ञांचा व्हिडिओ ऐकले. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण फळभाज्या वगैरे आहे त्याच्यावर पालेभाज्या वगैरे याच्यावर जी मारणारी औषध आहे. आता पालेभाज्यांचा जर विचार केला तर कोल्हापूर आपलं अग्रेसर आहे की जास्तीत जास्त पालेभाज्या, वांगी, बटाटो, टोमॅटो, कोबी, अनेक प्रकारच्या पालेभाज्या ह्या आपल्या कोल्हापूरमध्ये जास्ती प्रमाणात उत्पादित केल्या जातात. पण आता प्रश्न हा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसंख्या म्हणजे कसं झालं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात शेती कमी आलेली आहे. म्हणजे जसं की आता खेडेगावामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येकाला 10 गुंठ, 20 गुंठ, 1 एकर याच्या आतच शेती आहे. क्वचितच एखाद्याला 2 एकर, 3 एकर अशी शेती आहे. मग कमी शेतीमध्ये गुजराण कशी करायची, कमी शेतीमध्ये आपलं पोट कसं चालवायचं, म्हणून शेतकरी काय करतोय की जास्तीत जास्त टोमॅटो असेल किंवा वांगे असतील किंवा इतर पालेभाज्या आहेत त्याच्यावर आपण औषधं मारतो आणि औषधं मारून त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर मार्केटमध्ये विकता याव्यात म्हणून आपण जास्तीत जास्त उत्पादन निघायसाठी आपण ते औषधं मारतो. त्याच्याबरोबर कीटकनाशकांचाही वापर आपण जास्तीत जास्त वाढता जो किडीचा प्रभाव आहे त्या वाढता किडीचा प्रभाव रोखण्यासाठी आपण जास्तीत जास्त त्याच्यावर कीटकनाशकं फवारतो आणि त्याचासुद्धा परिणाम या सगळ्या गोष्टीवर होतो. पण यातून काय पर्याय, हा पण एक महत्त्वाचा विषय. ह्यातनं काय पर्याय काढायचा की आता शेतकऱ्यांना शेती कमी आली म्हणून शेतकरी जास्त उत्पादन काढायसाठी त्यातून जास्त उत्पादन काढायसाठी औषधं मारतो, पर्याय नाही म्हणून. दुसरी गोष्ट, तो जो उत्पादित केलेला माल आहे त्यालासुद्धा बाजारामध्ये फारशी काही किंमत मिळत नाही म्हणून तो आणखीन जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे कमी शेतीमध्ये जास्तीत उत्पादन मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण याच्यासाठी मग एकतर शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळाला पाहिजे आणि हे जे औषधं मारायचं जे प्रमाण आहे ह्याच्याविषयी काय करता येईल यासाठी जे कृषी अधिकारी असतील किंवा संशोधक असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी याच्यावर एक समिती नेमली पाहिजे आणि याच्यावर अभ्यास केला पाहिजे की बाबा ह्या गोष्टी कशा रोखता येतील आणि ह्या जर का रोखता नाही आल्या तर मग हे असंच वाढत जाणार आहे आणि मग हा नुसता विकासाच्या नावाखाली जर का माणसं जर का मरत असतील तर हे थांबवण्यासाठी लोकजागृती झाली पाहिजे, लोकांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर आणखीन एक विषय असा आहे की आमचे एक मित्र आहेत, त्यांनी असे कन्सेप्ट तयार केलेले आहे की त्यांचं म्हणणं आहे की आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी किमान आपल्यासाठी तर किमान 1-2 गुंठ शेतीमध्ये औषधं न मारता आपल्या 2 गुंठ शेतीमध्ये जर का सेंद्रिय पद्धतीची भाजी जर घरापुरती तयार केली आणि त्याचं मग हळूहळू जर का आपण वाढवायचं जर म्हटलं तर मग त्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यासाठी आपल्या जे शेतकरी बांधव आहेत किमान त्यांनी तर आपल्या घरापुरती 1-2 गुंठ 3 गुंठ शेतीमध्ये बिन औषधाचा भाजीपाला पिकवावा आणि तो आपल्या घरासाठी वापरावा, ही एक
छोटीशी कल्पना आहे आणि ही छोटीशी कल्पना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावी, नाहीतर मग काय आपल्याला भविष्यातल्या संकटाला सामोरं जावं लागणारच आहे. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट काय तर आम्ही 2-3 मित्र आम्ही बघितले की ज्यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली, पण सेंद्रिय शेतीला किडीचा प्रभाव आणि कमी उत्पादन, त्याचबरोबर जी सेंद्रिय माल उत्पादित केला जातो तो माल लोक ज्या दरानं घ्यायला पाहिजे त्या दरानं घ्यायला जास्त उत्साह दाखवत नाहीत. त्यामुळे सुद्धा त्या बिचाऱ्यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली होती, पण त्यांनी ती शेती थांबवली आणि स्वतःच्या घरापुरतं करायला लागलं. तर ह्यासाठी जे लोकप्रतिनिधी असतील किंवा या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक असतील, ह्यांनी याच्यावर अभ्यास करावा आणि एक समिती नेमून, जिल्हा स्तरावर समिती नेमून याच्यावर काय करता येईल, कशा पद्धतीनं मार्केटमध्ये कशा पद्धतीने ह्या सेंद्रिय शेती उत्पादक मालाला मार्केट कमिटी, कोल्हापूर जिल्हा मार्केट कमिटी असेल किंवा तालुकास्तरीय जयसिंगपूर मार्केट कमिटी असतील, वेगवेगळ्या मार्केट कमिटीमध्ये यांना कशा पद्धतीनं मार्केट उपलब्ध करून देता येईल, त्याचा जो दर आहे तो कसा दर चांगल्या क्वालिटीसाठी चांगला दर निश्चित कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी जर प्रयत्न केला तर नक्कीच सेंद्रिय शेतीमध्ये वाढ होईल आणि मग हळूहळू आपल्याला ह्या कॅन्सरसारख्या भयानक अशा रोगावर आपल्याला याच्यावर नियंत्रण मिळवता येईल. यासाठी हा प्रबोधनात्मक आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला जे काय वाटेल ते याच्यावर कमेंट आपण कराव्यात आणि आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून जर का जागृती आणि प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला यश येईल. एवढंच बोलतो आणि थांबतो.